नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आहे 1 मार्च, नवीन महिना सुरू होतोय आणि तुम्ही सगळ्यांनी आता मी जे करायचो तेच मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय। समजा मागच्या महिन्यामध्ये आपले काही मुद्दे राहिले असतील, अभ्यास करताना काही गोष्टी मिस झाल्या असतील, एखादा विषय राहून गेला असेल, तर मी 1 तारखेला ॲटलिस्ट माझं नियोजन तरी आखून ठेवायचो की मला पूर्ण महिन्यामध्ये काय करायचं आहे। तर तुम्ही स्वतः तसा प्लॅन बनवू शकता, पूर्ण महिन्यामध्ये काय काय करायचं आहे, मग या आठवड्यातलं तुमचं नियोजन कसं असणार तर या गोष्टींवरती थोडासा भर द्या। ओके, तर जास्त वेळ नाही घेत, डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। त्यापूर्वी या लेक्चरची PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा आणि याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पहिला प्रश्न बघा, डेंग्यूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली? तर आता इथं पर्यायामध्ये श्रीलंका, पेरू, कोलंबिया आणि व्हेनेझुएला दिलंय, पण पर्यायामध्ये जर ब्राझील असतं ना तर ब्राझील आणि पेरू हे त्याचं आन्सर असलं असतं। कारण रिसेंटली फेब्रुवारीच्या सुरुवातीला ब्राझील देशामध्ये सुद्धा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली। रिओ दी जेनेरो होती ब्राझीलची कॅपिटल आहे, तिथं मग आणीबाणी सुद्धा घोषित केली होती, आरोग्य आणीबाणी। तशीच हेल्थ इमर्जन्सी ही पेरू या देशामध्ये सुद्धा आता लागू करण्यात आलेली आहे। पेरूमध्ये 25 पैकी 20 क्षेत्रांना आणीबाणीचा इशारा देण्यात आलाय। तिथलच्या आरोग्यमंत्र्यांनी 31,000हून अधिक डेंग्यू रुग्ण आहेत आणि त्यामध्ये 32 जणांचा मृत्यू सुद्धा झालाय, अशा प्रकारची माहिती दिली आहे। या गोष्टीमध्ये अगदी युद्ध पातळीवरती तिथं मेडिकल फॅसिलिटी दिल्या जात आहेत। आणि पेरू हा जो देश आहे ना, तिथं एल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळे इथलच्या हवामानामुळे तिथं डासांची संख्या अचानक वाढली आहे। तुम्ही रिसेंटली एक व्हिडिओ पण बघितला असेल, पुण्यातला खराडीच्या एरियामधला वगैरे तो व्हिडिओ होता की हवेत आकाशामध्ये मोठे मोठे डासांचे थवे उडतायत आणि मग ते दिवसभर आहेत, म्हणजे सूर्यप्रकाश असो किंवा रात्र असो ते फिरतायत आणि मला वाटतं 2-3 दिवस त्यांचं चालूच होतं। याच्यामुळे लोकांना खूप त्रास सुद्धा झाला, डास बऱ्याच जणांना चावले सुद्धा। मग आता इमॅजिन करा, एवढ्या सगळ्या डासांमधून जर एडिस डास जो या डेंग्यूचा विषाणू कॅरी करतोय, तर हा जर चावला तर किती मोठ्या प्रमाणात डेंग्यू पसरला असता। डेंग्यूचे 4 विषाणू आहेत मुख्यतः, त्याला DENV1, NV2, DENV3 आणि DVNV4 असं कॅटेगराईज केलेलं असतं। आधीच संक्रमित व्यक्तीला चावलेला डास निरोगी व्यक्तीला जर चावला तर त्याने सुद्धा डेंग्यू पसरतो, म्हणजे ऑलरेडी डेंग्यू ज्याला झालाय त्याला परत एकदा डास चावला आणि तोच डास मग एखाद्या निरोगी व्यक्तीला चावला तरी सुद्धा डेंग्यू हा आजार पसरतो। कारण डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे, हा विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहातून पसरतोय। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, युरेनस भोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ज्ञात चंद्रांची संख्या किती? ज्ञात म्हणजे काय की जे आतापर्यंत शास्त्रज्ञांना प्रूव्ह करता आलंय की बाबा युरेनस भोवती एवढे एवढे चंद्र फिरतायत, एवढे एवढे सॅटेलाइट आहेत त्याला। तर एकूण संख्या किती आहे ती? तर ती आहे 28। लक्षात ठेवायचं आहे, युरेनस भोवती प्रदक्षिणा करणाऱ्या चंद्रांची संख्या 28 आहे। युरेनस भोवती प्रदक्षिणा घालणारा आणि नेपच्यून भोवती प्रदक्षिणा घालणारे 2 असे एकूण 3 वेगवेगळे चंद्र हे आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना म्हणजेच IAU ला सापडलेलं आहे। रिसेंटली त्याच्याबद्दलचे अपडेट करण्यात आले आणि त्याच्यामुळं युरेनस भोवती 28 आहेत चंद्र आणि नेपच्यून भोवती ती संख्या आहे 16। आता ही पण थोडी इंटरेस्टिंग माहिती लक्षात ठेवा की युरेनस भोवती फिरणारा जो चंद्र आहे त्याला युरेनियन चंद्र असं म्हटलं जात आहे। सायंटिफिक नाव त्याचं S/2023 UI असं देण्यात आलेलं आहे। हा चंद्र जो आहे हा सूर्यमालिकेतील माहिती असलेल्या चंद्रांपैकी सर्वात लहान चंद्र ठरला आहे। का बरं असा? कारण त्याचा जो व्यास आहे, व्यास म्हणजे त्याचा डायमीटर, तर तो 8 किलोमीटरचाच आहे। ओके, म्हणजे एकूणच जर आपण त्याचा जर रेडियस बघितली ती फक्त 4 किलोमीटरची आहे। म्हणजे एक डॉट तुम्ही पकडा आणि तिथून 4 किलोमीटरचा गोलाकार तयार करा, म्हणजे तुमचं गावाची रेडियस जेवढी असेल ना तर तेवढाच हा या युरेनस सोबत फिरणारा जो चंद्र नवीन सापडलाय त्याचा आकार आहे। ओके, तो दर 680 दिवसातून एकदा युरेनस भोवती प्रदक्षिणा पूर्ण करतोय। आपला जो चंद्र आहे हा पृथ्वीसोबतच फिरतोय आणि प्रदक्षिणा त्याची किती दिवसात पूर्ण होतीये तुम्ही कमेंट करून कळवा। पण इथं हा जो युरेनस भोवती सापडलेला जो चंद्र आहे हा युरेनस भोवती प्रदक्षिणा 680 दिवसामध्ये कंप्लीट करतो। ओके, आता हे जे युरेनस भोवती फिरणारे जे एकूण 28 चंद्र आहेत ना, तर यांना सगळ्यांना नावं ही शेक्सपियरच्या लेटरमधून देण्यात आलीत।
तर हे पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ना की शेक्सपियरची जी काही लेटर आहेत त्याच्यातूनच युरेनस भोवती फिरणाऱ्या आधीच्या 27 चंद्रांना सुद्धा नावं देण्यात आलीत आणि त्याप्रमाणे सध्याचं जे S/2023 UI वगैरे जे सायंटिफिक नाव आहे त्याला ऑफिशियल नाव हे या शेक्सपियरच्याच पत्रातून दिलं जात आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आणि आयोग कधी कधी ना असे इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारतो. तुम्हाला चालू एक्झाममध्ये डोकं खाजवायची वेळ येईल, असं वाटेल की अरे हे कुठून विचारलंय, तर आयोग असं करण्यात माहिर आहे. इव्हन आयोगाने ना एक मी तुम्हाला जुना किस्सा सांगतोय. आयोगाने असा क्वेश्चन विचारला होता, व्यक्तींची नावे दिली होती आणि त्याच्यातून डावखुरा व्यक्ती कोण आहे जो डाव्या हाताने लिहितोय वगैरे असा प्रश्न विचारला होता. नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, महात्मा गांधीजी अशा ऑप्शन्स होते. बघा ना, म्हणजे किती वेगवेगळ्या अँगलनी क्वेश्चन विचारले जातात. तर थोडं परीक्षेचा जर अनुभव असेल ना तर या स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करताना मजा येते, कारण आपण थोडं ना एक्झामला जज करायला लागतं. एक्झामबद्दल आपल्याला एक गेस सुरू होतात की अरे हा याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो आणि मग अभ्यास करताना इंटरेस्ट येतो. ओके, जास्त तुमचा वेळ नाही घेत, थोडं आपण जॉग्रफीमध्येच राहू. इथं ही आपली सोलर सिस्टम दाखवलेली आहे. या सोलर सिस्टमला जर तुम्ही नीट बघितलं तर सूर्याच्या अवतीभोवती फिरणारे जे ग्रह आहेत तर त्यामध्ये सगळ्यात जवळचा ग्रह कोणता, तो सगळ्यात दूरचा, असा सिक्वेन्स आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. हा सिक्वेन्स इथं दिला आहे. मर्क्युरी, व्हेनस, अर्थ. म्हणजे मर्क्युरी म्हणजे काय, बुध. व्हेनस म्हणजे शुक्र. अर्थ म्हणजे आपली पृथ्वी. मार्स म्हणजे मंगल. ज्युपिटर म्हणजे गुरु. सॅटर्न म्हणजे शनी. युरेनस आणि सगळ्यात लांब जो आहे तो म्हणजे नेपच्यून. आता एक रिसेंटली अपडेट आली होती की जो प्लुटो हा जो आपल्या सूर्यमालिकेतील जो 9वा ग्रह आहे ना, जो की आपण त्याला डिस्कंटिन्यू केलं होतं, आय थिंक 2018 किंवा 2017 मध्ये त्याला डिस्कंटिन्यू केला होता सूर्यमालिकेतून. तो खूपच लांब वगैरे आहे आणि तो प्रॉपर रेडियस फॉर्म करत नाही असं सांगण्यात आलं होतं. पण पुन्हा एकदा त्याला या सूर्यमालिकेमध्ये आपण ॲड केलंय. म्हणजे बिचारा प्लुटोचं नशीबच बघा, त्याला आपल्या फॅमिलीमध्ये या सोलर सिस्टीममध्ये सूर्यमालिकेच्या या फॅमिलीमध्ये घ्यायचंय की नाही याच्यावरूनच सायंटिस्ट लोकांचं एकमत नाही आहे. तर त्याला परत एकदा आय थिंक घेण्यात आलं आहे. तुम्ही थोडं चेक करा. माझं वाचनामध्ये आलं होतं की एकदा प्लुटोला परत एकदा सूर्यमालिकेत सामील केलं आहे. तर प्लीज एकदा तुम्ही कन्फर्म करा. ठीक आहे, आपण जर इंटरेस्टिंग काही फॅक्ट्स जर बघितल्या ना तर सूर्य हा आपल्या सोलर सिस्टीममधला सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर मर्क्युरी हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि या सगळ्या ग्रहांमध्ये स्मॉलेस्ट प्लॅनेट आहे. ओके, त्याच्यानंतरचा जो ग्रह आहे तो म्हणजे व्हेनस किंवा शुक्र. आता शुक्र ग्रहाचं एक खासियत म्हणजे पृथ्वीला तर तो जवळ आहे. ओके, म्हणजे सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये जे 2 ग्रह आहेत त्यामध्ये एक आहे तो म्हणजे मर्क्युरी आणि दुसरा म्हणजे व्हेनस. बुध आणि शुक्र. आता त्याच्यामध्ये शुक्र ग्रहाचा तुम्ही एक फॅक्ट लक्षात ठेवा की तो क्लॉकवाईज फिरतोय. ओके, आपले बाकीचे सगळे ग्रह हे अँटी क्लॉकवाईज फिरतात स्वतःभोवती, पण व्हेनस हा या सूर्यमालिकेतला एकमात्र ग्रह आहे जो स्वतःभोवती क्लॉकवाईज फिरतो, घड्याळानुसार फिरतोय. ओके, मार्स हा जो ग्रह आहे हा पृथ्वीच्या नंतर सूर्यमालिकेत येतो आणि मार्स किंवा त्याला आपण मंगळ म्हणून ओळखतो. तर मंगळ हा ग्रह या सिस्टीममध्ये 4थ्या स्थानावरती आहे, ज्याला आपण लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे, त्यानंतर या सूर्यमालिकेमध्ये 5व्या क्रमांकाचा जो ग्रह आहे तो म्हणजे गुरु, ज्याला आपण ज्युपिटर या नावाने ओळखतो, जो या सूर्यमालिकेतला सूर्य सोडला तर सगळ्या ग्रहांमध्ये सगळ्यात मोठा ग्रह आहे. ॲक्च्युली टेक्निकली सूर्य हा ग्रह नाही आहे, सूर्य हा तारा आहे. ओके, आणि इतर जे बाकीचे आहेत तर त्या सगळ्यांमध्ये गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. ओके, त्यानंतर सॅटर्न म्हणजे शनी तो सेकंड लार्जेस्ट आहे या सूर्यमालिकेमध्ये. गुरुनंतर सगळ्यात मोठा कुठला तर तो आहे शनी. ओके, आणि त्याच्यानंतर येतोय युरेनस आणि सगळ्यात शेवटी नेपच्यून. नेपच्यूनचा हा जो कलर दिलाय ना हा जास्त डार्क गडद ब्लू दिलेला आहे बघा. गडद निळा इथं सांगितलाय, पण नंतर सायंटिस्टला असं लक्षात आलंय की हा एवढा पण डार्क ब्ल्यू नाहीये. ज्यावेळेस बरेचसे काही प्रयोग वगैरे करण्यात आले तर त्याच्यानुसार लक्षात आले की हा फेंट ब्ल्यू आहे. म्हणजे जसा इथं युरेनसचा कलर आहे ना तर ऑलमोस्ट तसाच कलर हा या नेपच्यूनचा सुद्धा आहे. काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला इथं पण दिल्यात, त्यामुळे ही PDF डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी वाचता येतील, काहीतरी अभ्यासामध्ये आणखीन तुम्हाला इंटरेस्ट बनवता येईल. ह्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जसं की इथं बघा दिलंय की आपल्या सोलर सिस्टीमचा एकूण जेवढा मास आहे तेवढ्या मासापैकी 99.86% हे एकट्या आपल्या सूर्याचं मास आहे.
ओके, त्याच्यानंतर ही इमेज आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे. सूर्य, त्यानंतर इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येतो. हे जे इनर प्लॅनेट आहेत त्याच्यामध्ये 4 ग्रह येतात, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगल. तर हे 4 ग्रह या इनर प्लॅनेट्समध्ये येतात. आउटर प्लॅनेटमध्ये कुठले कुठले आहेत? ज्युपिटर, शनी म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, हे 4 ग्रह आउटर प्लॅनेटमध्ये येतात. प्लुटोला पण तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, आता हे इनर आणि आउटर कसे काय डिवाइड झालेत बरं? कारण मार्स आणि ज्युपिटर म्हणजेच मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे, त्याच्यामुळे आपण याला इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट्समध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. इंटरनॅशनल IP म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रिपोर्टनुसार 2024 संदर्भात विधाने विचारात घ्या. पहिलं विधान दिलंय, 2024 मध्ये भारत 42व्या क्रमांकावर आहे. दुसरं विधान, नॉर्वेने IP मानांकनामध्ये जागतिक आघाडीचं स्थान कायम ठेवले आहे. तर याच्यामध्ये दुसरं विधान अयोग्य. आता इथं पर्याय जर तुम्ही बघाल ना, आपल्याला अयोग्य निवडायचं आहे. दुसरं विधान अयोग्य आहे, म्हणजे नॉर्वे हा पहिल्या स्थानावरती नाहीये. नॉर्वेच्या ऐवजी दुसरा देश कोणता आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी चौथा पर्याय आणि तिसरा पर्याय एकदा बघा. मी हे पर्याय एक्सप्लेन करतोय, मला 2 मिनिटं द्या, कारण असे क्वेश्चन आयोग विचारतो. वरील सर्व अयोग्य, हे तर समजतंय, म्हणजे 1 आणि 2 कुठलंच याच्यामधलं बरोबर नाहीये, दोन्ही पण चुकीचे, सगळे अयोग्य. चौथा पर्याय थोडा कन्फ्युजिंग आहे, एकही अयोग्य नाही. मग इथं थोडं रिझनिंग ओरिएंटेड आयोग जातो, की आपल्याला समजा म्हणजे तुमचा वेळ खायचा आहे ना, तर आयोग असं करणार. एकही अयोग्य नाही म्हणजे काय, की इथं सगळेच योग्य आहेत, दोन्ही विधानं योग्य आहेत. एकही अयोग्य नाही. एकही योग्य नाही म्हणजे काय असलं असतं? दोन्ही पण अयोग्य आहेत. पण इथं देताना दिलंय एकही अयोग्य नाही म्हणजे दोनही विधानं बरोबर आहेत. ओके, हे थोडं कन्फ्युजिंग असतं ना, नेहमी आयोग आपल्याला अशा क्वेश्चनमध्ये थोडं म्हणजे आपल्याला आपलीच टेस्ट घेतोय, नेहमी आपल्याला काहीतरी गंडवायला बघतो आयोग, तर तिथं फसू नका. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. तर दुसरं विधान इथं अयोग्य आहे. मग पहिलं विधान आहे ते बरोबर आहे, भारताचा 42वा रँक आहे, जो की मागच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सेम आहे. आपण मागच्या म्हणजे 2023च्या इंटरनॅशनल IP इंडेक्समध्ये सुद्धा 42व्या क्रमांकावरती होतो, सध्या सुद्धा 42व्याच क्रमांकावरती आहे. हा जो रिपोर्ट आहे, हा इंडेक्स या वर्षीचा 12वा आवृत्तीचा आहे, म्हणजे या इंडेक्सची ही 12वी एडिशन आहे. हा रिपोर्ट कुणामार्फत बनवला जातो? तर US चेंबर ऑफ कॉमर्स ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक बनवणाऱ्या कंपनीमार्फत किंवा ऑर्गनायझेशन मार्फत हा रिपोर्ट बनवला जातो. ठीक आहे, ही माहिती लक्षात ठेवायची आहे. US चेंबर ऑफ कॉमर्स ग्लोबल इनिशिएटिव्ह पॉलिसी सेंटरच्या मार्फत हा IP इंडेक्स बनवला जातो. ठीक आहे, आता या इंडेक्समध्ये भारताचा स्कोर काय, गुण काय आहेत भारताचे? तर भारताला एकूण 38.64% मिळालेत आणि आपण 42व्या क्रमांकावरती आहोत. याच्यामध्ये एकूण जगातल्या 55 वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांना या IP रँकनुसार फ्रेमवर्क करण्यात आलेलं आहे, म्हणजे एकूण 55 वेगवेगळ्या अर्थव्यवस्था आहेत, त्यामध्ये आपण आहे 42व्या स्थानावरती. 20 अर्थव्यवस्थांना IP फ्रेमवर्कमध्ये लक्षणीय सुधारणा या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे, म्हणजे असे एकूण वेगवेगळ्या 20 इकॉनॉमी आहेत की ज्यांच्यामध्ये खूप चांगली प्रगती झाली आहे. याच्यात पहिल्या स्थानावरती नेहमीप्रमाणे आहे तो म्हणजे युनायटेड स्टेट्स, US. ओके, आणि ऑब्व्हियस आहे की US चेंबर ऑफ कॉमर्सकडून बनवला जातोय ना, तर मे बी ते स्वतःला ग्लोरिफाय करतातच. ओके, US हा पहिल्या स्थानावरती, एकूण त्यांना 95.48% मार्क आहेत. तर बघा US हे टॉपर आहे बघा या इंडेक्समध्ये, चांगले मार्क मिळालेत. UK दुसऱ्या स्थानावरती, युनायटेड किंगडम्स 94.12%, फ्रान्स तिसऱ्या स्थानावरती, जर्मनी चौथ्या आणि स्वीडन हा देश 5व्या स्थानावरती या निर्देशांकमध्ये आहे. ओके, आणि सगळ्यात जास्त चांगल्या सुधारणा कोणत्या कोणत्या देशात झाल्यात? तर तो देश म्हणजे सौदी अरेबिया, ब्राझील आणि नायजेरिया. हे अगदी चांगली लक्षणीय प्रगती करून आलेत, या कॅटेगरीमध्ये येतात. 27 अर्थव्यवस्थांनी कोणताही बदल दर्शवलेला नाही आहे, त्याच्यामध्ये भारत सुद्धा आहे, कारण मागच्या वेळेस सुद्धा आपण 42व्या स्थानावरती होतो, आत्ता पण आपण 42व्याच स्थानावरती आहोत. ओके, या IP इंडेक्सचा काय फायदा होतो? तर आपण आपल्या देशामध्ये इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी कशी आणतोय, आपण आपल्या देशाला सगळ्या देशांमध्ये या गोष्टींमध्ये कसं पुढं आणू शकतो, याच्यासाठी हा IP इंडेक्स महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा ने कोणत्या भारतीयाला नाईटहूड पुरस्कार दिला? नाईटहूड पुरस्कार महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर सुनील भारती मित्तल पर्याय क्रमांक 1 या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे.
सुनील भारती मित्तल नाव कुठेतरी ऐकले ना, तर ते भारती एंटरप्राइजचे फाउंडर मेंबर आहेत. भारती एअरटेल वगैरे जे तुम्ही ऐकता तर त्याचे ते फाउंडर मेंबर आहेत, सुनील भारती मित्तल. ओके. मित्तल यांनी ब्रिटन आणि भारताच्या व्यावसायिक संबंधांना एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवलं आहे. म्हणजे दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध चांगले बनवले आहेत. या सेवासाठी म्हणून त्यांना नाईटहूड हा पुरस्कार तिथलच्या किंग चार्ल्स तृतीयकडून देण्यात आला आहे. याचं पूर्ण नाव जे आहे ना या पुरस्काराचं, द नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, KBE असं या पुरस्काराचं पूर्ण नाव आहे, ज्याला आपण नाईटहूड हा पुरस्कार म्हणतोय. आणि हा पुरस्कार मिळवणारे सुनील मित्तल हे पहिले भारतीय आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की यावेळेस चान्स आहे की आयोग याच्यावरती क्वेश्चन विचारेल. ओके. KBE हा ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, जो सिव्हिल किंवा नागरिकांना दिला जातो. या कॅटेगरीमधला सर्वोच्च हायेस्ट अवॉर्ड आहे, जो की आपल्या सुनील भारती मित्तल यांना मिळाला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. वनतारा उपक्रम कशाशी संबंधित आहे? वनतारा, तर याचं नाव थोडं इंटरेस्टिंग आहे ना, वन तारा. जसं आपण बघतो ना की ध्रुव तारा, बघा मी काही दिवसांपूर्वीच 1-2 घरांची नावं सुद्धा वाचली, ध्रुव तारा नाव होतं. तर तसंच वनतारा हा एक उपक्रम आहे, हा एक इनिशिएटिव्ह आहे, एक मोठा प्रकल्प आहे हा 3000 एकरमध्ये पसरलेला, आणि ज्यामार्फत प्राण्यांना चांगली ट्रीटमेंट देण्यात येते. त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून त्याचा या वनताराचा वापर करता येतोय. तर प्राणी कल्याण हा प्राणी कल्याणाशी संबंधित असलेला प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 1 या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता याच्या संदर्भात रिसेंटलीच खूप चर्चेमध्ये आलेलं बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशननी अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली प्राण्यांची सुटका करणं, जे काही झूमध्ये प्राणी आहेत ज्यांना काही आजार झालाय बघा, त्यानंतर सर्कशींमध्ये जे काही प्राणी होते किंवा रस्त्यावरती भटकणारे जे प्राणी आहेत त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी एक मोठा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे. गुजरातमध्ये जामनगर या ठिकाणी 3000 एकर कॅम्पसमध्ये हा पूर्ण प्रकल्प आहे, आणि खूप सारे प्राणी तिथं आता काही दिवसांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता याच्यामध्ये रिसेंटली ना याच्यावरती खूप सारे व्हिडिओज आलेत. एक पूर्ण प्रॉपर 40-45 मिनिटांचा त्यांचा इंटरव्ह्यू आहे, प्लीज तुम्ही तो बघा, ज्याच्यातून आपल्याला हे पण समजेल की कशा पद्धतीने या प्राण्यांवरती उपचार कोणत्या कोणत्या थेरीजच्या माध्यमातून केला जातो. तुम्हाला त्या व्हिडिओजमधून भरपूर प्राणी बघायला मिळतील, तिथं हत्तींना कशा प्रकारे ट्रीट केलं जातं हे सुद्धा समजेल. थोडा एका पॉझिटिव्ह सेन्सनी व्हिडिओ बघा. एकदम असं ते नाही का, असं काही जण असतात की ज्यांना चांगलं काही बघवतच नाही, खरं तर ते आजारी असतात, मानसिकदृष्ट्या ते आजारी आहेत, त्यांना एकही गोष्ट चांगली जगात दिसत नाही. म्हणजे आता ते अंबानीने केलंय म्हटलं की आपण त्यांना शिव्याच देणार, असे खूप विचित्र मानसिकता असलेले लोक आहेत. प्लीज त्यांच्यापासून दूर राहा, आणि तुम्ही पण त्या ट्रॅपमध्ये हळूहळू जात असाल तर वेळीच स्वतःला आवर घाला, नाहीतर आयुष्यामध्ये काही नाही होत, फक्त तुम्ही कुणाला तरी नावं ठेवत बसणार. तर तशा प्रकार तुमच्या आयुष्यामध्ये घडू देऊ नका. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येतो. मालमत्तेच्या नुकसानीसाठी दंगलखोरांना जबाबदार धरण्यासाठी कोणते राज्य विधेयक आणण्याची योजना आखत आहे? म्हणजे जिथं कुठं दंगली होतात आणि मग त्या दंगलींमध्ये जनरली असं सरकारी असो किंवा खाजगी प्रॉपर्टी ज्या आहेत, मालमत्ता जी आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, मग ती नुकसान भरपाई त्याच दंगलखोरांकडून घेतली पाहिजे ना. तर त्याच्यासाठी असं कोणतं राज्य आहे जे विधेयक घेऊन येत आहे? तर इथं पर्यायामध्ये जर काही राज्य बघाल तर एक तर उत्तराखंड किंवा मध्य प्रदेश हेच राज्य ते असू शकतात. याचं जे करेक्ट उत्तर ते म्हणजे उत्तराखंड, पर्याय क्रमांक 3. उत्तराखंड सरकारने रिसेंटली जे काही ते दंगली वगैरे झालेल्या बघितल्यात, तर त्यावरून त्यांनी एक धडा शिकून जे कोणी अशा प्रकारे नुकसान करेल तर त्याच्याकडूनच नुकसान भरपाई आर्थिकदृष्ट्या घ्यायची आहे, त्याच दंगलखोऱ्याला आर्थिकदृष्ट्या जबाबदार ठरवायचं आहे, अशा प्रकारचा कायदा, अशा प्रकारचं विधेयक ते पहिल्यांदा सादर करतायत. त्याच्यानंतर त्याला कायद्यामध्ये रूपांतरित केलं जाईल. ओके. हा कायदा झाल्यावरती उत्तर प्रदेश आणि हरियाणानंतर अशा प्रकारे कायदा लागू करणारा हा उत्तराखंड हा 3रं राज्य बनतोय. ठीक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं बेकायदेशीर विनाशापासून संरक्षण करण्यासाठी हा जो कायदा आहे हा या 2 राज्यांनी ऑलरेडी इम्प्लिमेंट केला आहे, उत्तर प्रदेश आणि हरियाणा. ठीक आहे. तुमचं याच्याबद्दल मत काय ना हे मला कमेंट करून कळवा, की आपण अशा प्रकारे एखादा कायदा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आणावा का त्याच्यासाठी एखादी मोठी दंगल झाल्यानंतरच डोळे उघडायचे, ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. ओके. महाराष्ट्राचं भाग्य आहे तेवढं की ॲटलिस्ट मोठ्या मोठ्या दंगली वगैरे तरी काही होत नाहीत, बट
याच्यामध्ये आता हे परिस्थिती किती दिवस अशीच असेल काय माहिती, पण महाराष्ट्र त्या बाबतीत मला वाटतं की आपल्याला झाल्यात दंगली नाही असं नाही, काही जणांना याच्यातून त्रास पण झाला असेल, पण हे जे वारंवार होणारे इन्सिडेंट्स आहेत हे ॲटलिस्ट मला वाटतं की महाराष्ट्रात कमी बघायला मिळतात कम्पॅरेटिव्ह इतर राज्यांच्या तुलनेत. ठीक आहे, तुम्हाला याच्याविषयी काय म्हणायचं आहे कमेंट करून कळवा. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारताने कोणते AI चॅटबॉट लॉन्च केले? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आयोग असं काहीतरी विचारेल की प्रगत किंवा कृत्रिम किंवा जनहित किंवा चाणक्य असं कुठलं तर नाव दिलं जाईल, तर हे कोणत्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे असं विचारलं जाईल. स्पेस टेक्नॉलॉजी का AI चॅटबॉट का एखादी गेम असं काहीतरी दिलं जाईल. तर हा जो AI चॅटबॉट भारताने लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे कृत्रिम, पर्याय क्रमांक 2. जसं आपण बघितलंय की ChatGPT प्रकार अस्तित्वात आलाय, गुगलने पण मग त्यांना टक्कर देण्यासाठी जेमिनी लॉन्च केलं. आता या दोघांना टक्कर देण्यासाठी भारताने हा कृत्रिम AI असंच नाव आहे, कृत्रिमच नाव आहे, तर कृत्रिम AI हे लॉन्च केलेलं आहे. ओके, ओला या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी याचं लॉन्चिंग केलेलं आहे. हा नवीन AI चॅटबॉट असणार आहे. भारतामध्ये हा चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे, तर भारताच्या साधारण 10 भाषा याच्यामध्ये ॲड करण्यात आल्यात. म्हणजे युजर्स आहे इंग्लिश, हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी, कन्नड, गुजराती, इंग्लिशसुद्धा, म्हणजे जे कॉम्बिनेशन असतं हिंदी आणि इंग्लिशचं, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या 10 भाषांमध्ये त्याला कमांड देऊ शकतात, त्याच्याशी संवाद साधू शकतात. ओके, तर आय होप एवढी काय आजच्या लेक्चरमधली माहिती तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवाल. थोड्याफार शॉर्ट्स नोट्स बनवत असाल आणि आज 1 मार्च होतं, तर तुम्ही या पूर्ण महिन्याचं तुमचं नियोजन कसं असेल, बनवलं असेल ही एक अपेक्षा आहे. बनवलं नसेल तर प्लीज त्याच्यावरती काम करा. एका महिन्याचा प्लॅन, त्याच्यामध्ये मग वीकली त्याचं डिव्हिजन कसं असणार आहे हे सगळं तुमचं कागदावरती तरी असू द्या, जेणेकरून जर तुमच्याकडून ते कंप्लीट झालं तर एक टार्गेट तुम्ही काहीतरी अचीव करत गेला याचा कॉन्फिडन्स मिळत राहील. ओके, तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.